जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जवान, जय किसान. तुमचं सर्वांचं माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तुम्हाला मी आज टिश्यू बेनं हे कशा प्रकारे घरच्या घरी तयार करता येतं ते दाखवतो. हे पहा, आपलं केळीचं झाड आहे, याला झाडसुद्धा आलेलं आहे, खूप छान केळीचं झाड आहे आपण लावलेलं. याला अंकुर बरेच आलेले आहेत. याच्यापैकी एक अंकुर काढून आपण दुसऱ्या जागी लावूया. बघा, याला केळाचं झाडसुद्धा आलेलं आहे. केळीचं झाडसुद्धा निसवलेलं आहे. कमीत कमी याला 15 फण्या आता 15 ते 16 फण्या आता केळीच्या. आणि याच्यापासून तयार करणारं आपण हे अंकुर, बघा हा पुराणं झाड आहे, याला अंकुर भरपूर आलेले आहेत. या अंकुरपैकी आपण एक छोटासा अंकुर काढून घेऊया आणि दुसऱ्या जागी लावूया. बघा किती आलेले आहेत अंकुर, खूप आलेले आहेत. ते बघा, हे सुद्धा आलेलं आहे. हे पण निसवणार आहे आता, नंतर तुम्हाला दाखवतो निसवण्यानंतर. तोपर्यंत आपण नवीन बीज तयार करूया. इकडं या ठिकाणी अंकुर काढून घेऊया नवीन. हा अंकुर आपण काढून घेऊया. हा दिसायला का छोटासा अंकुर, याला आपण काढून घेऊया आणि दुसऱ्या जागी ट्रान्सफर करूया याला. ओके, हलक्या हाताने आणि चांगल्या हाताने काढून घेऊया याला. तर आपण खड्डा करूया. खड्डा करून फर्स्ट क्लास कापून घेऊया. हळून पूर्णपणे खड्डा करूया आणि काढून घ्यायचा प्रयत्न करूया. खूप काळजी घ्यावं लागते. हे दिसत आहे का, या कटावून याला कट करून घेऊया आपण. तुम्हाला दिसत आहे का हे कट, या कटावून कट करून घेऊया. ह्या अशा प्रकारे हळूहळू कट करूया याला. हे पहा, निघालेला आहे अंकुर, खूप छान आला आणि खूप छान प्रकारे निघालेला आहे. यांना दुसऱ्या जागी लावूया आपण. हे या झाडाला याला बंद करून टाकायचं वापस. या डब्याला आपण कापून घेऊया आणि याच्यामध्ये केळीचं झाड लावूया. चला, डबा आणलेला आहे, या डब्याला कापून घेऊया आणि याच्यामध्ये केळीचं झाड लावूया. अशा प्रकारे हळूहळू याला कापून घेऊया, म्हणजे आपल्याला कुंडी टाईप तयार होती. आणि या कुंडीमध्ये लावूया आणि नंतर मोठं झालं की आपण या कुंडीला लावून जमिनीवर लावूया. ओके, हे पहा, अशा प्रकारे ही झालेली आहे तुमची कुंडी तयार. अशा प्रकारे कुंडीचा एक प्रकार झालेला आहे. याच्यात मटेरियल टाकूया आणि लावूया. हे आपण खत आणलेलं आहे, या खताला आपण मिक्स करून घेऊया. थोडी काळी माती टाकून आणि शेणखत मिक्स करून घेऊया अशा प्रकारे. आणि याला असं भरून घेऊया. साफ खूप छान असं भरून घेऊया. याच्यात अर्ध भरून घेऊया, अर्ध्याच्या वर भरून घेऊया असं या प्रकारे. आणि याला असं याच्यात ठेवून देऊया आणि याच्या वरून सुद्धा खत टाकून देऊया. याला आपण सावलीला ठेवूया, अशा ठिकाणी ऊन लागू नये, हलका ऊन लागावे. आणि आता पाणी टाकूया आपण अशा प्रकारे. याच्यात पाणी टाकूया आणि काही दिवसानंतर याला कोंब येते बघा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण एक केळीचं झाड लावलेलं आहे अंकुर, नवीन अंकुर तयार करण्यासाठी. तर आपण आता काही दिवसानंतर त्यांना नवीन अंकुर येते, ते आपण पुढच्या भागात बघूया. आणि कसा वाटला ते नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.